झालीये की मी नक्की कोणते बँगल्स घालू. मी ग्रीन कलरचे घालू का रेड घालू का इवन गोल्ड कलर मध्ये घालू, मिक्स अँड मॅच. चल मी बघते, ट्राय करते. पण त्याच्या आधी तर चला आपण आपल्या ब्लॉगची सुरुवातही करूया. सो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, म्हणजेच महालक्ष्मीचे उद्यापन. मार्गशीर्षचे गुरुवार चालू होते, घरोघरी पूजा चालू होती. आज हा शेवटचा गुरुवार आहे आणि आज उद्यापन आहेत. तर माझ्या घरीही सगळ्या बायका येतात. ते आज त्यांचं हळदी कुंकू करायचं आहे, त्याचीच तयारी चालू आहे. माझी तयारी तर झालेलीच आहे, फक्त आता जरा बँगल्स मध्ये कन्फ्युजन आहे, तर ते मी सॉर्ट करते. तोपर्यंत तुम्ही आम्ही कशी तयारी केली ते बघून घ्या. हे अशा पद्धतीने गिफ्ट्स आणलेले आहेत आम्ही, जे पॅकिंग करायला घेतली आता. उद्यापनासाठी देण्यासाठी गिफ्ट्स आहेत. हे पॅक करून झालेले आहे. बॅगमध्ये डिफरंट कलर आहे आणि सगळे पॅकिंग करणार आहे, त्यामुळे कोणाला कोणता कलर जाईल हे सांगता येत नाही. सगळे सुंदर कलर आहेत. आमची एकीकडे जेवणाची तयारी चालू आहे, एकीकडे हे सगळं गिफ्ट रॅप करणं चालू आहे. प्लस आता दीक्षा जाऊन रांगोळी काढणार आहे, कारण की माझी रांगोळी किती सुंदर आहे सगळ्यांना माहितीच आहे. ती यावर्षी नको दाखवायला. दीक्षा सुंदर रांगोळी काढते, तर तीच काढेल. आता हे काम होतच आलेलं आहे, मग तयारी पण करायची. तर चला पटापट आवरून घेतो आधी. हे अशा पद्धतीने आमची उद्यापनाची तयारी झालेली आहे. कुठे चालली मम्मी? मी आता जे राहिले बाकी सामान, हो मग काय. येते. आता सध्या सगळ्या सामानाची जबाबदारी ही मम्मीवर आहे. यश आणि मी. यश आणि मम्मी. जावा आणि पळा. आणि तुम्हाला मी दाखवते ओ माय गॉड वस्तू. आमच्या दीक्षाची रांगोळी बघा, काय सुंदर काढली दीक्षा. वाव, खूप छान. आता मी पण जाते, तयारी करून घेते, कारण की सगळ्या बायका येणार आहेत उद्यापनासाठी. तर आत्ताच आमचं सगळं आवरून झालं आहे. दीक्षा चला पटापट. आमच्या दीक्षाला उठवलं नाही ना, तर ती रांगोळी काढतच बसेल. आता त्या येल्लोला तरी काय डिझाइन करत बसेल. गोंड्याची फुलं वाटतील कशी? अरे बापरे, ही गोंड्याची फुलं आहेत का? हा ग, वा सुंदर. बरोबर. आपण ओरिजिनल आणू ना. चल आवर पटापट आता. चला पटकन आवरूया. मी अशी तयारी करते, लगेच तुम्हाला भेटते. हे बघा, तिला कामाला पण लावलेला आहे शिवने, है ना. चला आपल्याला फटाफट रेडी व्हायची आहे ना. आता शिव आमचे एकदम सुंदर दिसणार. ओ माय गॉड, अटकला. येस घाला. सगळ्यांना आता शिव काय बोलणार आहे? काय बोलणार? हाय. हा चला झाला. हा चल. वाव, आता सगळ्यांना हाय बोल. हाय. ए बाई इथे. अरे पॅन घाल. मी रेडी झालेलो आहोत. तू आधी सगळ्यांना हाय फ्रेंड्स बोल. हाय बोल लवकर. हाय बोल. हाय. शिव रेडी झालाय है ना. चल पप्पी दे लवकर. आतीने तुला कपडे घातले ना, पड. बेटा आमच्या लक्ष्मी आलेल्या आहेत. दिशाला पोथी वाचायची इच्छा होती, तर मग ती आता पोथी वाचायला बसली. राज्याचे सार शांबाईच्या पतीला जे म्हणणे पडले, मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पूर्ण केले. अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मीवर श्रद्धेने करतील त्या भक्तांना महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्या ऋतूने महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचनाला विसरू नये.
मेरा फोन मेरा पास देंगे। बेटा 7:30 बजे बोली उसकी लड़की का ट्यूशन है, तो फैमिली को ट्यूशन छोड़ के आ जाता है। आ रही होगी, आ गई 100 साल जिएगी 100 साल। कॉल कर दूंगा ना, नहीं नहीं ऐसे याद रख लो। अभी बोल रही है तेरी फ्रेंड वाली, अभी मैसेज बोल रही है, म्हटलं साल जिएगी। ते बॉक्स दे ना मम्मी त्यांना. परभणीला स्टेशनवर पण थांबलेली होती गाडी, पण आमचं खूप असं प्रोग्राम होता, सगळीकडे कसं ठरलेलं असतं ना आपलं, वाजवायला आमचं शेत आहे तिकडे जावं मम्मी. नांदेड़ में वो हाँ आपका गुरुद्वारा है ना, हाँ वहाँ पे गए थे. आनंदाची संगीताची इतक्या पूर्ण म्हणजे वेगळंच एक माणूस खाली उतरतो नाही, आतमध्ये असं वाचूनच तुम्हाला जायचंय, वाचूनच तुम्हाला बसायचं. कारण ते फार लांब असल्यामुळे नागपूर फक्त एक झालं आणि तिकडे लांब म्हणजे शेगाव, बाकी तिकडची नाही झाली. शेगावला ना, शेगावलाच जाणार आहे ना दीक्षा.
आता ही जाणार आहे शेगावला. म्हणजे आदर्श आम्हाला खूप माझ्या जवळ आहे friends शेगाव. वगैरे आम्ही जातो. अकोला शेगाव शेगाव केलंय. खामगाव हा केलेलं आहे आम्ही. नांदेड शेगाव स्टेशन आमच्या झालं ना म्हणून मी जाणार आहे. आनंद सागर चालू झालं. आणि चालू झालं का म्हणजे मी पहिले दरवर्षी जायची घेतलं मी. भावजाईचा जीव तरी किती घेते ही बाई. बघा भाजी पण तिनेच करायला लावली आहे. रांगोळी तिने काढली, जेवण तिने केला, दूध तिने बनवलं. मम्मी आपण काय करत होतो का? बसलो होतो टाळ्या वाजवत होतो. भावजाचं तेवढं सांगते, पाय गळून आले माझे. बाजारात 2-3 वेळा गेली, सगळं मी करून दिलेलं आहे. हा, गाजर तिने खिचले, ते खिचले हा. नाही मम्मीने हा म्हणजे काय बोलतात गाजर तिने खिसले, मी शूट नाही घेतलंय पण तिनेच खिसले. गाजरचा हलवा तिने केला, ही बातमी राहिली. तिने केलाय. 2 वेळा तिने मला बाजारात पाठवलं. हे आण मम्मी, ते आण मम्मी. कमी आहे तर एक तर बरं नाहीये मला. काय झालं तुला? त्याच्यातनं मग सुनेला पण नाही ना लेकीला पण नाही, दया मया नाहीच. काय खोटाडी बोलते. ज्वेलरच्या दुकानात जायचं मला रिटर्न का नव्हते मारेल. बरं नाही वाटत पण बाजारात जायचं पण बरोबर गेली लगेच. बघितलं, हिच्यासाठी गेली, हिच्या कामासाठी गेली आणि आलं माझ्यावर. नाही केलं. दीक्षा माझ्या जोडीला होती, इतक्या बायका आलेल्या होत्या पण मम्मीने सगळं आतमध्ये एकटीने बिचारीने हँडल केलं. लाख हातून मला शिव्या घालत होती. तिने केलं, आवरलं, सगळ्यांना दे आणि करायचं काम करत होती. थँक्यू सो मच. हा उद्या तुला पार्टी माझ्याकडून. काय बोलली? लाजच नाही तर करू काय. करून पण तुला म्हणून भात करून घे, चपात्या करून घे, भाजी करून घे. मला जायचं. मी आली. तिला दर्शनाला जाऊ दे, आपण जेवण करू. चला वेपर खाते भूक लागली आहे. इतकी सुंदर रांगोळी काढलेली दीक्षाने, किती वेळ बसून. मी आली आता माझ्या फ्रेंडच्या घरी. हा हे वा, तिच्याकडे पण उद्यापन होतं. हाय. हा मुकुट वगैरे छान आहे. आईंनी आणलेलं आहे ना, हा, का? आईंनी आणलेलं आहे म्हणून मी बोली ह्या वर्षी असंच मांडते, हा ना? पुढच्या वर्षी चेंज करेल. नाही खरोखर आठवण म्हणून. हो हो हो, त्यांचं तसंच रूप ठेवलं म्हणजे देवीचं. खूप सुंदर दिसते खरोखर. खूप एवढी सुंदर प्रीतीने रांगोळी काढलेली आहे. हा आता मी उभं कुठं राहायचं. हा? देवीचं रूप हे नेहमी सुंदरच असतं, कुठेही असं ते सुंदरच असतं आणि आमच्या प्रीतीसारखंच ते सुंदर आहे. हा थँक्यू. ती पण प्रीती आणि मी पण प्रीती. आयुष्यमान भव, सर्व मनाच्या इच्छा पूर्ण हो. काय काय पाहिजे तुला पूर्ण झालं तुला सांगते. बरोबर, ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होऊ दे. माय गॉड, ताट भरूनच आणलाय. गाजर दूध आहे, हा. गाजरचा हलवा आहे आणि वेफर्स आहेत. हो वाव, बरंच काय काय दिलेलं आहे प्रीतीने. मी एवढं खात बसली ते तर माझी मम्मी मला टेस्ट कर ना, टेस्ट कर. मी थोडस घेते. हा थोडस घेते, बघूया. टेस्ट करून बघ. ते खवा टाकला. छान झालं, मस्त झालं, छान सुंदर. टेस्टी झालं. बनाना केक घरी बनवलं नाही विकत आता दूध मी एवढं पिऊ शकत नाही तर तिला मी थोडं कमी करायला सांगते आणि मग पिते. तर चला आमच्या गप्पा होतो. गप्पा नाही होतील पटकन कमी करून तिला घ्या पण मध्ये. घेऊन जायचं. हा ते एकदम त्यामध्ये- थोडं दे मला, एक घोट.
प्रीती गप्पा करायला आली आहे का? हा? हं. आमची रांगोळी खराब नको करू ग. नेहमी असते ना. नाही, दीक्षाने काढली आहे माझी आणि अशी रांगोळी. बापरे. बोली एवढी सुंदर रांगोळी प्रीतीकडून कशी काय? हो माय गॉड. मम्मी, दीक्षाला ग्लास भरून दूध दे ग. शिवला पण ग्लास भरून पाहिजे. शिव शिव शिव. दे दे. ओ माझे बाबू. हा, अच्छा, अच्छा. हा? चल पाया पड पटकन. पाया पडा. ओ म्हणजे बाबू. शुकिरा. हा? सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. चॉकलेट आईस्क्रीम थम्स सगळं भेटू दे. हो हो हो. असू दे असू दे ग. चिकार काम केलं चिकार काम केलं. थांब ना त्याला देते ना. हा थांब तुला देते. इथे बस इथे बस इथे बस. आण ना मम्मी. अच्छा तिथे का? हा हे घे. थांबा. आता मला आशीर्वाद दे. असं बोल. सुखी राहा. असं बोल. हा. अजून काय बोलशील? तुला काय पाहिजे ते भेटू दे. बोल बोल. काय भेटू दे ते भेटू दे. ऍडजस्ट करून घ्या. हा? चला. ओ म्हणजे गणपती बाप्पा येतो छोटाशा. म्हणजे छोटाशा गणपती बाप्पा. बघा देवीच्या जोडीला गणपती बाप्पा पण आले. दूध दूध. परत ठेव परत ठेव. परत सांगेल करायला. आणि तो बसलाय तिथे. शिव, मला दूध कपात दे ना. ते कप आहे ना छोटावाला तो दे ना. दिलाय आणि मला ठेवायला परत ठेव. सांगितलं मला. मी नाही सांगत ही बोलते. परत ठेव परत ठेव. चला. त्याच्यापेक्षा आपलं केलेलं जेवलेलं बरं. आता उपास सोडा. मी आली जरा जाऊन. मला सोना पिंकाकडे जायचंय. मी आली पटकन. चला. हा बघा दूध दूध. तुला दूध पाहिजे ना? हा बस. हो हो चालेल चालेल चल. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. घरी मी काडी उचलून देत नाही माझी सून मला. ओ माय गॉड. सुनेची किती तारीफ. जे हाय ते हाय. आणि उचलून दिला तर माझा नाटक चालू असतो. भीतीने बिचारी सून काय उचलून देत नाही. चला आता आम्ही जेवून घेतो. थकली मी. कोण ताट वाढेल मला? हो हो वाढेल काय चालेल पण ना. दीक्षा वाढेल. मम्मी चालेल. तर आम्ही जेवणामध्ये काय काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. थोड्या वेळाने कर.
हा दाखव. थोड्या वेळाने जेवण थांबा ताटू काढू द्या. माझं टकलू ग, म्हणजे शिव जेवला? शिव जेवला? रात्री काय विचारतो बघ. हाय. तू माझी खेचातानी करू नको. तू आधी काय बघ. टी जेवला? शर्ट कसं केलं? वा छान. हळद कुंकू हळद लावलं कुंकू हा खेळलाय तो हळद कुंकू. खरं हळदी बायका लावतात हळद कुंकू तो खेळला हळद कुंकू. तो अनमोल रतन इथे हा? जे माझ्या घराची वाट लावतात हा? सगळी टॅरेसवरची धूळ घरात आणतात. चला आता मला जेव द्या. उठा बजाला उठा 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 उठा. मी पण हे बघा ह्या माझं जास्त अनमोल रतन आहे. माझ्या कामाचं रतन आहे. अनमोल रतन. फायनली आता आम्ही उपास सोडतोय. हो ये. उपास सोडायला शिव पण बसलाय. आता मी पण उपास सोडून घेते. आणि जेवणामध्ये आम्ही बनवलेलं आहे हे बघा पनीरची भाजी, वाटाण्याची भाजी, डाळ आणि आहे गाजरचा हलवा जो मला दीक्षाने एवढूसाच दिलेला आहे, गुलाबजाम, भात, चपाती. पाया पडला. कशा पडला? तसं नाही काय. तर आम्ही आता जेवून घेतो. हा ब्लॉग मी इथेच संपवते. ब्लॉग आवडला असेल तर दीक्षा काय करायचं? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय. बाय. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. मम्मी बाय कर. बाय. मम्मी जेवणात बिझी आहे. किती झाले? मम्मी मम्मी ते तुझ्या हाताने. शिव काय करतो? आणि शिव काय करतो सांग लवकर. मोठीला मोतीला मदत करतो तू. तुझ्या हात तरी पोहोचतोय का? हे जरा तोंड दाखव इकडे. इथे बघ इथे बघ. तू बांधे का असतो? हा ही अशी धुवायची आता झाली का? मागलेली भांडी झाली. थँक्यू. तू मोतीला मदत करतो. म्हणजे आता आराम कर. हा थँक्यू. जो हात धु. एवढं काम आहे की आता तो पण मदतीला आलाय. चला सगळ्यांनी गाऊन घातले दादा मला पण घालू द्या.